तर मित्रांनो, मला पाण्याचं उदाहरण द्यायला सगळीकडे आवडतं, दृष्टांत द्यायला तोच इकडे पण मी वापरतो. पाणी हे एक रसायन आहे, राईट. आणि पाण्याचं रासायनिक सूत्र फॉर्म्युला काय? H2O. हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू मिळून पाण्याचा एक रेणू तयार होतो, राईट. H2O. आता हा H2O मधले 2 H जे आहेत ते आपण हरी आणि हर पकडूया. राईट. महाविष्णू आणि परमशिव 2 H, हरी आणि हर, आणि O जो आहे तो ब्रह्मदेव. या तिघांचं मिळून जो पाण्याचा मॉलिक्यूल तयार होतो H2O, तोच म्हणजे दत्तगुरु, तोच म्हणजे दत्तात्रेय. मित्रांनो, आलं लक्षात? तिघांचं एकत्रित स्वरूप, तिघांची ताकद एकामध्ये आहे. आणि म्हणून आपले जे ऋषीमुनी आहेत अत्यंत हुशार, त्यांनी जेव्हा देवाची चित्र काढली, आकृत्या काढल्या, चित्र नाही म्हणणार मी, तेव्हा दत्तात्रेयांची, दत्तगुरूंची आकृती दाखवण्याकरता मग त्यांनी काय केलं? 3 मुखांचा त्याची आकृती काढली.